आठवड्याभरातल्या काही निवडक बातम्या आणि उदाहरणं बघा. गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होण्याकरता फक्त पैशांचाच वापर नाही तर अगदी उमेदवारांना किडनॅप केल्याचे सुद्धा आरोप झाले आणि बातम्या रिपोर्ट झाल्या. केरळमध्ये मतदान होऊन बरेच दिवस झाले. निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली नाही. त्यामुळे केरळमधील राजकीय पक्षांना त्याबद्दल शेवटी सोशल मीडियावर लिहावं लागतं. या निवडणुकीतही इतर ठिकाणांप्रमाणेच मतदानाचे आकडे बदलत राहणार का? मतदानाची आकडेवारी मोजण्यात आणि जाहीर करण्यात अडचण काय? असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न झाल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या. धक्कादायक म्हणजे एका केंद्रीय निरीक्षकाने तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला स्ट्रॉंग रूमच्या कुलपातच किल्ल्या ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्या अधिकाऱ्याने हा बेकायदेशीर आदेश नाकारल्यावर त्याने जवानांना जिल्हाधिकाऱ्यावर बंदुका रोखण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रसिद्ध झाली. भारतीय राज्यघटनेतील कलम 326 अत्यंत स्पष्ट आहे. ज्या नागरिकांनी प्रक्रियेनुसार अर्ज केला आणि जो मतदार नाही असं सिद्ध नाही झालं त्याला अधिकृतपणे अपात्र घोषित करता येत नाही. त्याला मतदानापासून रोखता येत नाही. मतदान हा हक्क असताना बंगालमध्ये प्रत्यक्षात लाखो मतदारांना मतदान प्रक्रियेतून दूर केलं जाते. ज्या ज्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसला मागच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला होता त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार यादीतून नावं डिलीट केली जात आहेत. मागच्या निवडणुकीत ज्या मार्जिनने विजय मिळवला त्यापेक्षा जास्त मतदार यावेळेस यादीतून कापले. हा पॅटर्न स्पष्ट दिसतो. एकूण जवळपास 90 लाख नावं कापली आणि कापल्या गेलेल्या नावांमध्ये सर्वाधिक आहेत महिला, मुस्लिम, दलित, आदिवासी, क्वेअर आणि ट्रान्स. एकदम सिस्टमॅटिक. 1971च्या युद्धात भारतीय सैन्याकडून लढलेल्या सैनिकाची मुलगी जी शिक्षणाने डॉक्टरेट आहे तिचं नाव मतदार यादीतून काढलं. चौकशी केली तर समजलं की तिने फोन उचलला नाही म्हणून तिचं नाव अनट्रेसेबल श्रेणीत टाकलं. मतदानाच्या हक्कासाठी आता शेवटी कायदेशीर लढाई देण्याची तयारी ती महिला करते. काही ठिकाणी असे ईव्हीएम सुद्धा पकडले की ज्याच्यावर बीजेपी अशी लिहिलेली छोटी स्लिप लावलेली होती जी चुकून पकडली गेली. याशिवाय हजारो फेक मतदार गुजरात, यूपी, बिहार या बीजे पार्टी शासित राज्यांमधून आणून मतदान करवून घेतलं जाते. त्यातले काही पकडले गेले. ही निवडक काही उदाहरणं जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये होणाऱ्या निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र म्हणवल्या जाणाऱ्या निवडणुकांबद्दल विचार करा.